नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम। मी अमोल महाजन आपल्यासाठी संपूर्ण संस्कृत 8वी 9वी 10वी या विषयाचे संपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट्स करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत पाठीमागची जी व्हिडिओ होती अश्वस्य स्वामीनिष्ठा हा पाठाचा आपण भाषाभ्यास पाहिला। आता आपण या पाठाच्या नंतर या पाठाचा जो भाषाभ्यास आहे तो आपण अभ्यासणार आहोत। तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। अश्वस्य स्वामीनिष्ठा भाषाभ्यास। तर चला तर मग पहिला प्रश्न आहे, एक वाक्याने उत्तर। मग एका वाक्यामध्ये उत्तर द्या। तर पहिला प्रश्न आहे, मार्गः कीदृशः। मार्ग कसा होता, की मार्ग हा कसा होता। मार्ग हा निर्मनुष्य होता। कसा होता, निर्मनुष्य। निर्मनुष्य की कशामध्ये आहे, मार्गामध्ये कोणीही माणूस नव्हते। अश्वस्य पृष्ठे कः उपविष्ट अस्ति, की अश्वस्य जे पृष्ठे आहे पाठीवर कोण होते, की त्यांचे स्वामी होते। की स्वामीचं नाव काय होते, स्वामी राणा प्रताप। तो तुम्ही लिहू शकता, अश्वस्य पृष्ठे अश्वस्य स्वामी महाराणा प्रताप उपविष्ट अस्ति। अशा प्रकारे दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्नाकडे, अश्व किम उल्लंघयति। अश्व म्हणजे घोड्याने काय ओलांडले, की अश्व किम उल्लंघयति, की जल प्रवाह। काय, जल प्रवाह। तर अशा प्रमाणे की जो अश्व होता त्या अश्वने जे आहे तो काय ओलांडला आहे, जल प्रवाहम उल्लंघयति। हे जे जल प्रवाह आहे ते घोड्याने ओलांडले आहे। अशा प्रकारे आपण हे जलप्रवाह पाहिले। त्यानंतर पुढे बघा, तिसरा जो प्रश्न आहे, अश्व किम उल्लंघयति झाला। चौथा, स्वामी किम पृच्छति। स्वामीने कोणाला स्पर्श केला, स्वामी अश्वस्य शरीरम पृच्छति। काय उत्तर आहे, स्वामी अश्वस्य शरीरम काय करतो, अश्वस्य शरीरम पृच्छति। अशा प्रकारे चार प्रश्न पाहिले। पहिला प्रश्न, मार्ग कसा होता, की निर्मनुष्य होता। दुसरा आहे, अश्वस्य पृष्ठे कः उपविष्ट अस्ति, की अश्वस्य पृष्ठे तस्य स्वामी महाराणा प्रताप उपविष्ट अस्ति। तिसरा, अश्व किम उल्लंघयति, की अश्व जलप्रवाहम उल्लंघयति। चौथा आहे, स्वामी किम पृच्छति, की स्वामी अश्वस्य शरीरम पृच्छति। अशा प्रकारे आपण चार प्रश्न पाहिले। आता दुसरा प्रश्न आहे, प्रश्न निर्माणं करू। दोन प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न आहे, स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति। तर स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति याचा प्रश्न काय होतो, कस्य। स्वामी कस्य समीपे आगच्छति। त्याचा द्वितीय प्रश्न आहे, स्वामी भूमौ निपतति। स्वामी काय आहे, जमिनीवर पडतात। तर मग भूमौ निपतति, तर जमिनीवर पडतात। तर मग भूमोच्या जागी काय प्रश्न येईल, काय प्रश्नवाचक येईल, की कुत्र। की स्वामी कुठे पडले, की स्वामी भूमो म्हणजे जमिनीवर पडले। तर अशा प्रकारे दोन प्रश्न निर्माण करून हे अर्थ दिलेले आहे। योग्य विभक्ती रूपम लिखत, तर योग्य विभक्ती रूप लिहा। अशा प्रमाणे ही लाईन जी आहे ती बघितली तर आपल्याला या धड्यामध्ये ओळखून येते। तर चला तर मग पहिला प्रश्न जो आपण आहे तो आपण पाहूया। तस्य काय आहे, पहिला प्रश्न बघा, तस्य डॅश डॅश पृष्ठ उपविष्ट अस्ति तस्य स्वामी। तर आपण सरळ सरळ धड्यामध्ये पाहूया, मग त्याचं उत्तर काय आहे बघा। त्याची लाईन इथं आहे, तस्य पृष्ठे उपविष्ट अस्ति तस्य स्वामी। मग आपला उत्तर काय आहे, पृष्ठच्या जागी पृष्ठे। अशा प्रमाणे इथे उत्तर येईल। त्यानंतर द्वितीय प्रश्न, दुसरा जो प्रश्न आहे, तस्य एकः पादः व्रणित। मग व्रणित आहे का व्रणित आहे, तर आपण थोडंसं धड्यामध्ये पाहूया, जेणेकरून हे बघा इथे दुसरे लाईन मध्ये जो शब्द आलेला आहे बघा, तस्य एक पाद। मग इथं आपली रिकामी जागा काय आहे, व्रणितः। तर व्रणितः आपलं काय आहे, उत्तर आहे। तर चला तर मग पुढच्या योग्य विभक्तीकडे पाहूया। समाधिस्थलम डॅश डॅश मेवाड प्रांत विराजते। तर मग समाधिस्थल कुठं विराजमान होऊन दिसते, तर मग आपल्या इथे बघा, इथे पुन्हा एकदा मी थोडंसं हे करतो, की इथे पुन्हा दिलेले समाधिस्थलम मेवाड प्रांते विराजते, की मेवाड प्रांते। अशा प्रमाणे इथं शब्द प्रांत जे आहे मेवाड प्रांते, अशा प्रमाणे इथं आपलं उत्तर येईल। हे इथे मी इथं डॅश डॅश बी करतो, इथं बघून घ्या, हे मेवाड प्रांते हा आपलं उत्तर येईल।
अंतिम प्रश्न आहे यामधला, अश्वः डॅश डॅश समाधान प्राणां त्यजति. मग समाधानच्या जागी काय येईल तर बघा, हे बघा, अश्व अपि स्वामिनं पश्यति आणि समाधान प्राणां त्यजति. मग आपलं उत्तर काय आहे, समाधानेन. अशा प्रमाणे आपण हे उत्तर पाहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य विभक्ती जी आहे पृष्ठे, मेवाड प्रांते, व्रणितः आणि समाधानेन, अशा प्रकारे 4 शब्द या तृतीय योग्य विभक्ती रूप यामध्ये दिलेले आहेत. मग आता आत्मनेपदी क्रियापदाने चित्वा आणि लिखत. मग आत्मनेपदाचे जे क्रियापद आहेत ते चित्वा, बघा आणि लिहा, अशा प्रमाणे हे दिलेलं आहे. तर मग आपण बघूया कोणकोणते आहेत. तर लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवरच लिहूया, हे तुम्हाला पाठामध्ये बघतील. सहते, सगळ्यात पहिले सहते. त्यानंतर द्वितीय आहे जायते, सहते जायते प्रारभते. त्यानंतर लभते, लाभते झालं लभते. त्यानंतर न्यायते आणि शेवटचा शब्द जो आहे विराजते. कोणता शब्द आहे, विराजते. तर अशा प्रमाणे आपण इथे काय पाहिले, हे आत्मनेपदीयाचे जेवढे आहेत शब्द ते आपले, हे बघा, हे विराजते इथं दिलेले. तर असे बरेचसे प्रकारचे जे आत्मनेपदी क्रियापद आहेत ते आपल्याला इथं पाहून लिहायचे आहेत. ते आपण स्क्रीनवर दिलेलेच आहेत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, 5वा अंतिम प्रश्न जो आहे भाषाभ्यासचा तो आपण बघूया, की पशुपक्षिणः मानवस्य साहाय्यं कुर्वन्ति इति विषये का कथा यूयं जानीतः. की पशुपक्षी जे आहेत जी मानवाची सहायता करतात का, या विषयावर तुम्ही एखादी कथा जाणतात का. बिलकुल जाणायची. मग आपण सांगायचं तिथं, पशुपक्ष्यांनी माणसाची सर्व काळात खूप मदत केली आहे. रामायणातील संदर्भानुसार जटायू नावाच्या गरुड पक्षाने रावण सीतेचं अपहरण करून घेऊन जात असताना सीतेला सोडवण्यासाठी तो प्राणपणाने लढला आणि त्यांनी श्रीरामाला सांगितले होते की सीतेचे अपहरण रावणाने केले आहे. आणि लंकेस प्रयाण करण्यासाठी राम आणि त्याची वानरसेना समुद्रावर पूल बांधत होते, तेव्हा खारुताई 2 दगडामध्ये वाळू भरण्याचे काम करत होते. असे 2 उदाहरण आपल्याला या पशुपक्षींची मानवाला सहायता करण्यासाठी भेटतात. म्हणून इथे या शब्दाचं दिलेलं आहे की पशुपक्षींनी मानवाची सहायता बिलकुल करू शकतात. हे या 5व्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल की हे 5ही जे प्रश्न आहेत ते अत्यंत सुंदर आहेत, सरळ आहेत आणि पाठाच्या आधारावर आहेत. असेच चांगल्या प्रकारचे भाषाभ्यास आणि व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. तोपर्यंत पुनर्मिलामः. धन्यवाद.